बऱ्याचदा काय होतं ना, आपल्याला खूप प्रश्न पडतो भाजी काय करावी, परंतु आपल्या फ्रीजमध्ये बटाटे तर असताच. म्हणजे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर 1-2 बटाटा होता माझ्याकडे आणि मी त्याची इथे ही भाजी बनवते. माझ्या मुलांना बटाट्याची भाजी आवडत नाही, पण अशा पद्धतीची ही बटाट्याची भाजी केल्यानंतर प्रतीकला आवडते. तर लसूण जो आहे तो घरचा आहे, वडिलांच्या शेतातला, आणि तो गावठी लसूण असल्यामुळे खूपच छोट्या छोट्या पाकळ्या आहे. तर मी काय त्या कट करत नाही किंवा ठेचत नाही, आहे अशा ॲज इट इज टाकून देते. ते छान सगळं फ्राय केल्यानंतर हळद टाकली. मात्र काळा मसाला टाकायचा. काळा मसाल्यामध्ये कसं अनेक मसाल्यांचा वापर केलेला असतो, त्याच्यामुळे काळा मसाल्यातच ही भाजी जास्त टेस्ट देते. तसं लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल. आणि हो, मी तुपामध्ये हल्ली स्वयंपाक करते, कारण प्रशांतजींसाठी तुपात करायचं आहे, तर मग प्रतीकसाठी पण मी तुपातच करते. त्यावरही काही लोकांना ऑब्जेक्शन आहे की पैसा बोलतो. अरे पैसा बोलतो नाही, पैसा कमवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, जे की करता माझे मिस्टर करतात, तर कुणाला त्रास व्हायचं काही कारण नाही. पण चला, आपल्याला अशा फालतू लोकांकडे लक्ष नाही द्यायचंय. तर थोडंसं शिजायपुरतं पाणी टाकायचं, झाकण ठेवायची, गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आणि छान वाफेवरती ही बटाट्याची भाजी शिजते, जी की खायला खूप छान लागते. गरम गरम पोळीबरोबर जर तुम्ही खाल्ली किंवा इव्हन भाकरी बरोबर, म्हणजे जे कोणी भाकरी खात असतील, भाकरी पराठा त्याच्याबरोबरही खाऊ शकतात. आता खेड्यावर तर बघा बटाट्याची भाजी दिवसाआड म्हटलं तरी काही म्हणजे चुकीचं ठरणार नाही. मी लहानपणी बघत आली आहे, भाजीला नसलं की करा बटाट्याची भाजी, भाजीला नसलं की करा बटाट्याची भाजी. शेंगदाण्याचं कूट घालून, वाटण घालून पातळ केली जायची. इव्हन त्या बटाट्याचे सालं देखील काढले नाही जायचे, तरी सुद्धा त्या भाजीला इतकी अप्रतिम टेस्ट लागायची. बाजरीच्या भाकरीमध्ये चुरून जर कधी रसा टाकून घेतला, खूप टेस्टी लागायची. तर हे बघा, इथे आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे. तुम्ही पण करता का अशी भाजी? आणि करत नसाल तर नक्की करून बघा आणि ही भाजी कशी वाटली तेही सांगा. प्रतीकला केली बटाट्याची भाजी आणि मला वांग्याची सुकी भाजी खायची इच्छा झाली. मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलं, त्याच्यावरती 2 चमचे काळा मसाला टाकला, टीस्पून, 1 टीस्पून लाल तिखट टाकलं, 1 टीस्पून धना पावडर टाकली, हाफ टीस्पून जिरं टाकलं, लसणाच्या पाकळ्या म्हटलं तसं ॲज इट इज टाकल्या, फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून हे मी असं छान कालवून घेणार आहे, पेस्ट सारखं करून घेणार आहे. आता मी हे जे सगळे पदार्थ घेतले ना, त्याच्यामध्ये पाणी टाकून ते असं छान असं मिक्स करून घेणार आहे. जरा घट्टसरच गोळा. तर भरलेल्या वांग्याची भाजी खूप छान लागते आणि गावाकडे कसे काटाळे वांगे मिळतात, काटे असलेले, ते खायला खूपच टेस्टी लागतात. इकडे काय काटे असलेले वगैरे मिळत असतील, पण माझ्याकडे घरात आता जे आहे त्यांना काही काटे वगैरे नाहीये. तर सगळं मी असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. 4-5 वांगे होते घरामध्ये, ते मी कट करून घेतले अशा पद्धतीने. आणि वांगणामध्ये थोडंसं मीठ टाकत जायचं, म्हणजे ते आळणी नाही लागत. तर सगळ्या वांग्यांमध्ये मी असं थोडंसं मीठ टाकून घेतलं. आणि हो, मिठाचा कलर तुम्ही बघू शकता. तर मी 3 प्रकारचे मीठ एकत्र केलेले आहे, टाटा नमक, सेंदा नमक आणि काळं नमक. ते प्रशांतजींसाठी सांगितलंय, पण मग मी सगळ्यांसाठीच तेच वापरते. तर 3 प्रकारचे मीठ एकत्र करून ठेवले. त्यातलंच मीठ घेऊन मी वांग्यांमध्ये थोडं थोडं मीठ टाकून घेतलं. आणि मीठ टाकल्यानंतर हा जो मसाला आहे तो मी वांग्यांमध्ये अशा पद्धतीने भरून घेणार आहे आणि उरलेला देखील भाज्यांमध्येच टाकणार आहे. पातळ भाजी अशीच केली जाते, वांग्याची भरलेली पातळ भाजी, परंतु मग त्याला पाणी जास्त टाकलं जातं. आणि आता मला सुक्की पाहिजे तर मी पाण्याचा वापर कमी करणार आहे. व्हेरी सिंपल. तर हा सगळा मसाला मी अशा पद्धतीने वांग्यांमध्ये भरून घेतला. दिसतात गावठी सारखेच आहे ना, की हिरवेगार जसा गावठी वांग्यांचा कलर असतो तोच कलर दिसतोय बघा या वांग्यांचा. पण हे म्हणजे काटे वगैरे नव्हते त्याला. आणि आणूनही 2-4 दिवस झाले. त्याच्या देठावरून तुमच्या लक्षात येतच असेल. देठ मी काढत नाही, देठ असले की छान टेस्ट लागते असं म्हणतात, देठामुळेच टेस्ट असते व, तर त्याच्यामुळे मी देठ काय काढत नाही. तर वांगे भरून घेतल्यानंतर आता मी इथे गॅसवर कढई ठेवली आणि जसं मी म्हटलं, मी सगळ्या स्वयंपाकाला तूप वापरते. इथे मी एकदम छोटूसा चमचा आहे तुपामध्ये, तो चमचा टाकला, 2 चमचे तूप. त्याच्यानंतर मोहरी, जिरं, कढीपत्ता, मध्ये शूट बंद होऊन गेलं होतं, कॉल आला होता आईचा. आणि ते छान फ्राय झाल्यानंतर हे भरलेली वांगे टाकले आणि ती छान मस्त अशी तेलामध्ये सगळ्या बाजूंनी तिला तेल लागलं पाहिजे अशी ही वांगी मी फिरवून घेतली. आणि थोडंसं कपभर पाणी मी टाकणार आहे, म्हणजे काय की ती पातळ नाही, सुकी व्हायला पाहिजे. पाणी टाकल्यानंतर काय झाकण ठेवून मी मंद आचेवर 10 मिनिटं राहू देणार आहे आणि मग ते शिजून जातील. इव्हन कुकरमध्येही करता येते, पण असं म्हटलं जातं ना, कुकरपेक्षा
कढईत वगैरे असं शिजवल्यावर चव छान लागते. आणि मला अशी एकदम इच्छा होत होती की मला अशी वांग्याची भाजी खायची, म्हणून मग मी माझ्यासाठी ही वांग्याची भाजी केली. प्रतीकलाही दिलं होतं मी एक, त्यांनी खाल्लं. आणि मी काय 2 वांगे खाल्ले. सध्या प्रशांतजींना बरेचशा भाज्याही खायच्या नाही, त्याच्यामुळे वांगे त्यांना आवडतात, पण त्यांना काय देणार नाहीये मी. आणि हे बघा इथे मी पाणी टाकलं आणि झाकून ठेवलं आणि एक 10 मिनिटानंतर सिम गॅस ठेवला होता मी, लो फ्लेमवर वांगे असे शिजवून घेतले. तुम्ही बघू शकता किती मस्त शिजले आणि चव सुद्धा खूप छान लागली. पोळी बरोबर, भाकरी बरोबर किंवा पराठा, नान कशाबरोबरही तुम्ही वांग्याची भाजी खाऊ शकता. जरा जास्त शिजल्यासारखे दिसत आहे हो ना, कारण की मी काहीतरी कामामध्ये व्यस्त होऊन गेली होती, पण चला जळाली वगैरे आणि छान झाली अशी वांग्याची भाजी. तुम्ही पण नक्की करून बघा. करतात का तुम्ही वांग्याची सुक्की भाजी? ते पण मला कमेंट करून नक्की कळवा. हाय गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल. डोंट वरी, मी ब्लॉग नाही करत आहे. आणि आता तू कुठे चालला मग? बँकेत काम आहे मला. बंजारा हिल? नाही, कोल्हापूर. आणि पप्पांचा फोन आला होता का? गाडी पाहिजे का विचारलं. मग नाही, माझं कॅन्सल झालं. अच्छा, मग आता तू किती वेळात जाऊन येशील? तुला जिमला जायचं आहे ना परत? मला तर 4-5 वाजता जाईल. आता नुसतं बँकेतून जाऊन येतोय? 4 पर्यंत येईल. सारखा बँकेत जाऊन काय करतो नेमकं? हां, हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. हो, गुड इव्हिनिंग झालेली आहे. आज सकाळपासून मी शूट केलं नाही, रेसिपी शूट केल्या आहे, त्या मी तुम्हाला दाखवणारच आहेत. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आजपासून मी करणार आहे डान्स क्लास जॉईन. काहीतरी एक ॲक्टिव्हिटी करत राहायला पाहिजे माणसाने. जिम मी जात नाहीये सध्या, मी कालच तुम्हाला सांगितलं की 4 नंतर जिम ओपन होतं आणि मला 6च्या आतच वर्कआउट करायला आवडतं. खरं तर सकाळी करायला पाहिजे, पण ठीक आहे, चला तो एक्सरसाइजचा भाग आपण सोडून देऊ. पण हो, आजपासून मी डान्स क्लास जॉईन करते. आमच्या सोसायटीमध्ये जो आहे त्याचं टायमिंग संध्याकाळी 8 ते 9 आहे. तर त्यावेळेस मी डान्स क्लासला जाऊ शकते. प्रत्येक त्यानंतरच जेवतो. प्रशांतजींचा डाएट चालू आहे आणि त्यांना असं वाटतं की म्हणजे रिझल्ट पण येत आहे. पण मी जसं म्हटलं, छान रिझल्ट आल्याबरोबर तो आल्यानंतर तुमच्याशी मी नक्की शेअर करेल. काही मैत्रिणी म्हटल्या की प्रशांतजींवर रिझल्ट दिसतोय, तर हो, रिझल्ट तर येतोय, डेफिनेटली येते. तो कन्स्टंट राहणं गरजेचं आहे. तर बघू आपण ते. तर आता मी जाण्याआधी थोडंसं तुम्ही बघू शकता किचनवर, ते बघा प्रतीकने काहीतरी शॅम्पू वगैरे खोललं, त्याचं पॅकेट पडलंय. थोडाफार पसारा आहे, भांडे वगैरे लावायचे, काही भांडे घासायचे. माझी देवपूजा वगैरे सगळं करून झालं आणि आता मी जस्ट फेस वॉश केलं आणि व्हिटॅमिन C सिरम अप्लाय केलं आणि आता थोडंसं किचनमध्ये काम आहे ते करून घेते. आणि फर्स्ट डे येतो, थोडंसं काहीतरी टचअप करून मग जाईल. कारण फर्स्ट डे आपण जेव्हा कुठेही जातो तर आपलं थोडंसं इम्प्रेशन पडलं पाहिजे समोरच्यांवर, म्हणजे एक आहे बॉ माझं. तर चला, मी आता पटापट कामावरून घेते आणि डान्स क्लासला जाते. थोडंसं टचअप केलं मी, काजळ वगैरे लावलं, लिप बाम लावला, कॉम्पॅक्ट पावडर लावली आणि चेंज केलं आणि मी आता जात आहे डान्स क्लासला. ऑलरेडी लेट झाली आहे, तिथे पोहोचायला 7-8 मिनिटं तरी लागेल, पण ठीक आहे, चला निघायचं. आणि करीनाचा फोन आला. कालच्या व्हिडिओला एका ताईंचा कमेंट होता की ताई तुमची सोसायटी खूप छान आहे, कुठे राहता तुम्ही? बहुतेक त्यांनी पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघितलेला असावा. तर हो, सोसायटी छानच आहे. मुलांना मस्त खेळायला कोर्ट बनवण्यात आलेले आहे. आणि हैदराबादला राहते मी. तर ताईंना असं सांगायचं आहे मला, शांतताच आहे त्यापैकी, बऱ्यापैकी तरी. काही लोक वॉक करताय, काही मुलं खेळताय. जसं इथे तिकडे 2 जेंट्स, इकडे 2 मुली खेळत आहे. ॲक्च्युली असं आपण बोलत चाललो आणि अचानक कोणी समोरून आलं का आपल्याला पण थोडं वियर्ड वाटतं. तसं प्रॅक्टिस झाली आता. मी लिफ्टमध्ये बोलत असताना 2 वर्कर्स लिफ्टमध्ये एंट्री केली त्यांनी. मग मी ते बोलणं तिथेच थांबवलं. ॲक्च्युली मुलं मला सांगत राहते की मम्मा तू स्वतःला बिझी ठेव, ज्या पण ॲक्टिव्हिटी सोसायटीमध्ये होतात त्या तू करत राहा, म्हणजे काय होईल त्याच्यामुळे तू स्वतः बिझी राहशील. आता म्हणजे प्रतीक आहे तर ठीक आहे, एवढं काही नाही वाटत, पण जेव्हा कोणी नसतं मग मी खूप बोर होते ना, म्हणून मग. पण हेही टायमिंग जरा ऑडच वाटतं मला, रात्री 8 ते 9 नाही का. बायकांचं म्हणजे 4 ते 6च्या दरम्यान ठेवायला पाहिजे. बघू, ठीक आहे. आज फर्स्ट डे, लगेच मी लागली टायमिंगवर माझे जजमेंट पास करायला. बघू आता कसं आहे काय, मी सांगेल तुम्हाला आल्यानंतर. मी
डान्स क्लासमध्ये गेले, पण ज्या पण लेडीज आहे त्यांचं ऑलरेडी गणपतीमध्ये ज्या सॉन्गवर त्या डान्स करणार तो ऑलरेडी सेट झाला आहे. तर जे डान्स शिकवणारे सर आहे ते बोलले की मॅम तुम्ही गणपतीनंतर जॉईन करा. आणि मी त्यांचा परफॉर्मन्स पण बघितला आणि मला पण असंच वाटलं की गणपतीनंतर जॉईन करू, कारण की ते ऑलमोस्ट मला माहीत नाही किती दिवसापासून प्रॅक्टिस करता, पण त्यांनी छान केलं. आणि मी आत्ता जॉईन करू आणि माझ्यामुळे काही चुकेल त्याच्यापेक्षा मी पण म्हटलं ठीक आहे, मी गणपती उठल्यानंतर किंवा मग 1 तारखेपासून ते गरबाची प्रॅक्टिस करणारे असं बोलले. मग मी तेव्हा जॉईन करेल. तर मग आता आलीच आहे तर म्हटलं चला 1-2 वस्तू घेऊन जाऊ. बनाना हवे होते मला, पण बनाना तर नाही आहे इथे. पावसाळ्यामध्ये लिंबाच्या किमती कमी असतात नाही का, परंतु मला आमच्या इथल्या विजेता मार्केटमध्ये 5 लिंबू 50 रुपयाचे मिळाले. पण ठीक आहे, आता लिंबू लागतं प्रशांतना, ते लिंबू पाणी पित राहतात. आणि लिंबू पाणी आपण सर्वांनीच पिलं पाहिजे. बॉईज सॉरी. आणि लिंबू हे आपल्या जेवणात असलंच पाहिजे, कारण लिंबापासून आपल्याला मिळतं विटॅमिन सी. त्याचबरोबर बराचसा मी कढीपत्ता घेतला जो की मला पडला 13 रुपयाला. जे की मी तुम्हाला नेहमी सांगते, ठाण्याला भाज्या घेतल्यावर कढीपत्ता फ्री मिळायचा. इव्हन काही ठिकाणी मुंबईला तर भाजीपाला घेतल्यानंतर कोथिंबीरसुद्धा फ्री मिळते. तर इथं म्हणजे कढीपत्त्याची क्वांटिटी बरीच आहे बा, परंतु हो कढीपत्ता 13 रुपयाचा जुडी आणि लिंब घेतले 50 रुपयाचे 5. ते 5 1 दिवसातही संपून जाते. प्रशांतजींच्या डाएटमध्ये लिंबू पाणी आहे, ते किती पण वेळेस लिंबू पाणी पिऊ शकता, त्याच्यामुळे ते दिवसभरात 5 लिंबू त्यांना लागूनच जाते. तेव्हा सोय असते. इव्हन तुम्ही म्हणजे नाही का असं सोसायटीमध्ये डिनर झाल्यानंतर सुद्धा खेळायला येऊ शकता. त्यानिमित्ताने थोडीफार एक्सरसाइज होते, फॅट बर्न होता. चला आज मी जरा वेगळा मार्ग घेते. अनेक मार्ग आहे, कुठूनही कुठेही जाण, कुठून कुठे निघा असं. काही लोकांच्या माझी सुंदर सोसायटी बघता बघता माझे विचारही ऐका. काही लोकांच्या तुच्छ विचारांना आपण काही करू शकत नाही. म्हणजे माझ्याबद्दल नाही घडला हा इन्सिडन्स, पण असंच काही लोकांना नाही का अशी सवय असते की हे करते, स्वतःला 12 वर्षाची समजते, 16 वर्षाची समजते, 20 वर्षाची समजते. म्हणजे अशा मूर्ख लोकांना हेही कळत नाही की एज इज जस्ट नंबर. आपण जीवन हे कायम एखाद्या लहान मुलासारखं जगलं पाहिजे, कारण शरीर म्हातारं होतं, मन म्हातारं नाही होत. जोपर्यंत जीवात जीव आहे एन्जॉय करायचं, जे आपल्या मनाला वाटेल ते करायचं, कारण की दिल तो बच्चा है जी. हो की नाही? तुम्ही मान्य करता ना माझ्या ह्या विचारांना? म्हणजे पटतंय का बा तुम्हाला माझं म्हणणं, असं मला म्हणायचं आहे. तर वय बी काय विचार करायचा नसतो. कुठली गोष्ट आपल्याला करावीशी वाटल्यानंतर करायची, वयाचा विचार नाही करायचा. हे वैयक्तिक माझे विचार. गेल्या मी प्रतीकला जिममध्ये जाऊन सांगितलं होतं की प्रतीक मी आली डान्स क्लासला. त्याला वाटेल विचारी मम्मी डान्स क्लासमध्ये. ठीक आहे चला, मस्त. पण खूप सगळ्या गोष्टी घडत आहे. आणि गणपतीमध्ये पण इथे खूप छान होणार आहे. म्हणजे आमच्याकडे ते काय म्हणता डोनेशन गणपतीसाठी घ्यायला आले होते. तर आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा वाटला की म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जिथेही कुठे राहिलो आहे सोसायट्यांमध्ये, एक तर 1.5 दिवस ठेवायचे, 3 दिवस ठेवायचे किंवा 5 दिवस ठेवायचे, पण या सोसायटीमध्ये पूर्ण 10 दिवस गणपती ठेवणारे, या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद झाला. आणि ज्या माझ्या नेहमीच्या व्ह्यूअर्स आहे त्यांना तर माहितीच आहे की आमच्या घरी पण खूप छान गणपती बाप्पा असतात जे पूर्ण 10 दिवस असतात. तर गणपतीमध्ये इथे बरेच प्रोग्राम होतील, डान्स वगैरे, जे की मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल आणि तुम्हालाही ते बघायला नक्कीच आवडेल. चला आता प्रशांतजी महाराज आले असतील घरी. संभाजीनगरमध्ये जी घटना घडली तिचा उल्लेख मी काल केला की एका डॉक्टर मुलीने, विवाहिता होती, तिने आत्महत्या केल्या. तर बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट आले आणि खरोखर ही खूप दुःखाची गोष्ट आहे. आई वडील मुलं आणि मुली दोघांना जन्माला घालतात, लहानपणापासून दोघांनाही शिक्षण देता, त्यांच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करता. आणि तिथेही एक दुर्दैवाची बाब आहे, काही ठिकाणी मुलांना जास्त प्रायोरिटी दिली जाते, मुलीच्या शिक्षणाला, तिचं काय मत आहे, तिला काय करायचं ह्या गोष्टींना महत्त्व दिलं जात नाही. परंतु चला आजकाल नाही असं केलं जात. आजकाल बहुतेक आईवडिलांचे असे प्रयत्न असतात की मुलगी पण स्वतःच्या पायावर उभी राहावी, म्हणून तिला चांगलं शिक्षण दिलं जातं. परंतु प्रॉब्लेम काय माहिती का, आईवडिलांना असं वाटतं की मुलीबद्दलची जी जबाबदारी आहे ना ती फक्त तिच्या लग्नापुरतीच आहे. म्हणजे तिचं लग्न झालं तर आपली जबाबदारी संपली बा. आता तू आणि तुझं नशीब, तुझं सासर घर म्हणता ना, तू तिथे गेलीये ना लग्न करून, तर तिथून तू तिथंच आता तुझं मरण आहे बा. अशी एक संकल्पना चुकीची आपल्या समाजामध्ये
समाजामध्ये रुजलेली आहे, ती कुठेतरी बंद झाली पाहिजे. आणि त्यामुळेच काय होतं, मुली ज्या लग्नानंतर आत्महत्या करताना याचा जर नीट गांभीर्याने विचार केला ना, त्याला कुठेतरी आईवडील जबाबदार आहे. तुम्ही म्हणाल मी असं का म्हणते, तर आपल्या समाजामध्ये लग्नानंतर मुलगी माहेरी येऊन राहणं म्हणजे तिच्या काही सासरी वाद झाला, भांडण झालं, डिवोर्स झालं, तर ती माहेरी येऊन राहणं म्हणजे माहेरच्यांसाठी जणू काही तो एक कलंकच आहे. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणेल, या विचाराने माहेरचे लोक मुलींना साथ देत नाही, त्यांना तसं करू देत नाही. मुली अनेकदा समजा त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनामध्ये असे प्रॉब्लेम आहे, अशा अडचणी, तरी सुद्धा आई वडील तिला समजून घेत नाही. मुलीलाच दोष देतील, मुलीलाच सांगतील की बघ आता बाई जसंही आहे तुला राहायचंय कर. आणि त्याच्यामुळे खरोखर मुली असं पाऊल उचलता आत्महत्या करणं वगैरे, स्वतःला संपवणं. काल एका ताईंचा कमेंट होता आणि अगदी त्या बरोबर सांगत होत्या की हेच कारण असतं की शेजारी काय म्हणतील, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणेल, आणि आपल्या माहेरच्यांनाही आपल्यामुळे त्रास नको म्हणून खूपदा मुली असं पाऊल उचलता की स्वतःला संपवता. आणि त्या ताईंची स्टोरी ऐकून तर मला अजूनच वाईट वाटलं की त्यांनी सांगितलं की त्यांच्या बहिणीचा डिवोर्स झालाय आणि त्यांना भाऊ नाहीये, बहिणीच आहे. आणि आईला खूप समजवलं की त्या डिवोर्स झालेल्या बहिणीला तुझ्यामध्ये राहू दे, पण आईने लोकांचा, शेजाऱ्यांचा विचार करून नाही ठेवून घेतलं मुलीला. ती मुलगी बिचारी, त्या ताईंची बहीण बाहेर राहते, मुलाला सांभाळते, जॉब करते. तर किती चुकीची गोष्ट आहे. म्हणजे मुलगी जेव्हा प्रॉब्लेममध्ये आहे, अडचणीमध्ये आहे, आई वडील तिला साथ नाही देणार तर कोण साथ देणार, हा विचार केला पाहिजे ना. मग तुम्हाला चालतं का तुमची मुलगीने जीवाचं काय केलेलं, स्वतःला संपवलेलं? तर आई वडिलांच्या ज्या ह्या धारणा आहे ना, ह्या बदलणं खूप गरजेचं आहे. मुलाला जन्म घालणारे आई वडील, मुलीला जन्म घालणारे आई वडील, मग असा हा नियम कुठून आणला? मुलीच्या लग्नापर्यंतच जबाबदारी आहे. मुलीचं लग्न केलं की हा झालं बाई, तुला हुंडा दिला काय, तुझ्या लग्नात खर्च केला, तुला शिक्षण केलं आणि संपली, आमची जबाबदारी संपली. हे सगळं तर तुम्ही मुलासाठी पण करता. पण मुलाला घर घ्यायचंय, त्याच्यासाठी आई वडील त्यांची प्रॉपर्टी जे काय असेल तिथून, त्यांचं जे काही सेव्हिंग असेल तिथून मुलाला पैसे देतील. मुलाला गाडी घ्यायची त्याच्यासाठी पैसे देतील, मुलाला प्रॉपर्टी घ्यायची त्याच्यासाठी पैसे देतील, मुलाला काही बिझनेस करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे त्याच्यासाठी लोन काढतील, धडपड करतील, नातेवाईकांकडे मागतील. जे त्यांच्याकडून होईल ते करतील, पण ते मुलाला मदत करतील, आर्थिक मदत करतील, कारण की त्याला सेटल करायचं असतं. मग ही जबाबदारी तुमची मुलीच्या बाबतीत का नाहीये? मुलाच्याही जीवनात जेव्हा असं काही घडलं, मुलाची वाईफ एक्सपायर झाली किंवा त्याचा डिवोर्स झाला, तेव्हा तर तुम्ही मुलाला असं सांगत नाही की लोक आम्हाला नावं ठेवतील बाबा, तर तू आता आमच्यात राहू नको, जातो तुझं बघ, तुझं नशीब आणि तू, असं तर नाही म्हणत ना. तुम्ही त्या मुलाचा डिवोर्स झाला असेल, बायको मेली असेल, तर तुम्ही त्याचं परत लग्न करता, परत संसार थाटा आणि त्याचा संसार कसा सुरळीत होईल याच्यासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करता. आई वडिलांची जी काही इस्टेट, जी काही प्रॉपर्टी असते ती फक्त मुलाचीच असती, मुलांचीच असती. हा, कायद्यामध्ये जरी आता असे नियम आहे की मुलींचा हक्क पण आहे बुवा, परंतु जिकडे तिकडे बघा ना, आपण काय बघतो समाजामध्ये, काही बहिणी समजदार असतात, परमेश्वर कृपेने नाही त्यांना गरज पडत, तर त्या हशी खुशी बुवा कधीतरी आपल्याला सणावाराला माहेरी जाता आलं पाहिजे म्हणताना, सासरी किती पण सोन्याचा धूर निघत असला तरी माहेरची चिंदी सुद्धा आपल्याला प्रिय असते. म्हणून ज्या स्त्रियांना गरज नसती त्या प्रेमापोटी सया करून देता, म्हणजे त्यांचा हक्क नाही बुवा, बेदखल झाल्यासारखं, त्यांचा हक्क नाही त्या प्रॉपर्टीवर आई वडिलांचा. किंवा मग काही ठिकाणी ज्या मुली नाही करता, मग संबंध खराब होता, भांडणं होता, अबोला होतो, पार कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात, पार कोर्टामध्ये हे भांडणं चालतं. तर माझं म्हणणं हे, इथपर्यंत वेळच का यावी, इथपर्यंत वेळच नाही आली पाहिजे. जसं की मुलाला आई वडिलांनी जन्म दिलाय तसं मुलीलाही आई वडिलांनी जन्म दिलाय. जसं मुलाप्रती तुमचं कर्तव्य आहे तसं मुलीप्रती तुमचं कर्तव्य आहे. मुलाचे काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही ते सॉल्व्ह करता, तसे मुलीच्या लाईफमध्ये पण काही प्रॉब्लेम झाले तर ते तुम्ही सॉल्व्ह केलेच पाहिजे. म्हणून एखाद्या मुलीच्या वैवाहिक जीवनामध्ये जर काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला समजतंय, तुम्हाला कळतंय किंवा ती सांगते, तर अशा वेळेस तिला समजून घ्या, तिला दिलासा द्या, तिला सांगा की बेटा तू घाबरू नको, काही हरकत नाही, काही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी खंबीर उभे. नसेल पटत, नसेल टिकत, नसेल हा संसार तुमचा घडणार नसेल, होणार नसेल हा संसार, तर तू वेगळी हो, काहीच प्रॉब्लेम नाही, तुला आम्ही सांभाळू, आम्ही तुला शिक्षण देऊ, तुझ्या पायावर उभं करू. तर असा तुम्ही जर आधार दिला त्या मुलीला, एक मॉरल सपोर्ट ज्याला म्हणतो, तो जर प्रत्येक आई वडिलांनी मुलीला दिला ना, मी तर म्हणते लग्नाच्या आधीच,
लग्नाच्या आधीच, कारण आपल्याला नसतं माहिती. लग्न करताना तर आपण सगळं खूप चांगले विचार करून, दोन्हीकडचे लोक की खूप चांगला विचार करूनच गोष्टी केल्या जातात. लग्न, पुढे संसार होईल चांगला. पण दुर्दैवाने समजा नाही घडत तसं, तर ती कल्पना मी तर म्हणते आधीच मुलीला द्यायला हवी की बाई, दुर्दैवाने जर असं कधी काही घडलं, तू तर तुझे प्रयत्न कर प्रामाणिकपणे सुखाचा संसार करण्याचं. समजून घे त्या लोकांना, सेवा कर, प्रामाणिकपणे वाग, तुझे प्रत्येक कर्तव्य कर. पण तरी काही घडल्या बो अशा गोष्टी की तुला वाटतंय की नाही वर्क करत आहे, नाही घडणार बो, हा संसार नाही होणार, काही प्रॉब्लेम असेल, तर अशा वेळेस तू घाबरून जाऊ नको. काही जीवनामध्ये कुठलाही प्रसंग आला तर आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत, खंबीर आहोत. आई वडिलांनी प्लस भावानी देखील बहिणीला असं सपोर्ट दिला पाहिजे. आणि असं नाही की जगात कुठेच सपोर्ट नाही मिळत. काही ठिकाणी खरोखर भाग्यवान असतात त्या मुली, त्या बहिणी, मी असं म्हणेल, ज्यांना आईवडिलांकडून, भाऊ बहिणींकडून भरपूर सपोर्ट मिळतो. पण ज्यांना मिळत नाही ते किती दुर्दैव. म्हणून त्या असं पाऊल उचलायला त्यांच्याकडे काही पर्यायच राहत नाही की काय करायचं या जगामध्ये, मी कुठे जाऊ. आणि मेन म्हणजे समाज, जो की समाज कधी आपल्या सुखादुःखामध्ये, सुखामध्ये एक वेळेस सहभागी होईल, दुःखामध्ये नाही होणार. जग तर नाव ठेवायलाच बसलंय. आपण जर जगाचा विचार करून जगायचं ठरवलं तर मग आपलं जगणंच होणार नाही. जग हे घोड्यावरही चालू देत नाही, पायी चालू देत नाही. जीवन हे आपलंय, आपण ठरवायचंय की ते कसं जगायचं. म्हणून जीवनामध्ये असे काही प्रॉब्लेम झाले तर असं जगाचा आणि लोकांचा विचार करून जीवन नाही संपवलं पाहिजे. नाही कुणी मदत करत, आपण स्वतः हिंमत बांधली पाहिजे. काय नाही करू, आजकालची स्त्री काय नाही करू शकत, प्रत्येक गोष्ट करू शकते. मल्टी टॅलेंटेड आहोत आपण स्त्रिया, आपल्याकडे हर प्रकारचं टॅलेंट आहे. आणि किती सगळे मार्ग आहे ज्याच्याने तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकता आणि स्वतःचं जीवन जगू शकता. खूप लक्झरियस नाही, पण 2 टाइम साधी भाजी पोळी खाऊन साधंसं छोटंसं घर, छोटंसं साध्यात साधं जीवन पण जगता येतं. संपवण्यापेक्षा जीवन जगणं जास्त महत्वाचं आहे ना. तर म्हणून मी तर भगवंताच्या चरणी प्रार्थना केली काल त्या, की प्लीज हे सगळं समाजामध्ये कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी बंद होऊ द्या. म्हणून म्हणजे मुलींच्या आत्महत्या करणं, सुसाईड करणं, हे सगळे प्रकार बंद होतील. आणि त्यांना नेहमी असं वाटेल की नाही, काही झालं माझ्या जीवनात तर माझे आई वडील आहे, माझ्या भाऊ बहिणी आहे, मला सपोर्ट करणारे आहे, मी स्वतः खंबीर आहे. आणि ज्या वेळेस हे घडेल ना, त्यावेळेस जगातली कुठलीच स्त्री, कुठलीच मुलगी, कुठलीच बहीण आत्महत्या करणार नाही. हो की नाही? तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुमचे विचार कमेंट करून नक्कीच मला कळवा. नमस्कार.